आज आपण हे जुनं सिंगल मंगळसूत्र जे आहे त्याचं 2 पदरी लॉंग मंगळसूत्र कसं बनवायचं ते बघूया। अशा प्रकारे हे 30 इंची आपण मंगळसूत्र बनवलं आहे। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे नायलॉनचा दोरा, त्यानंतर अशी कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली सुई, बारीक साईजचे पिवळे मणी, बारीक साईजचे असे काळे क्रिस्टल मणी आणि आपले जुनं मंगळसूत्र आहे त्याच्या वाट्या आणि मणी पण यूज करायचे आणि कात्री। तर सगळ्यात आधी असं आपण 2 पदरी असा लांब धागा काढून घ्यायचा डबल करून आणि त्याच्यातलं एक पदर असं साईडला ठेवू गाठ बांधून। आणि आता आपण हे पुढच्या बाजूला सुई लावून घेऊया कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली आणि हे मणी आपण ओवून घ्यायचे काळे आणि पिवळे। पण त्याआधी जे आपले जुनं मंगळसूत्र आहे ना ह्याच्यातले मणी आपण यूज करून घ्यायचे। तर सिंगल पदर जो होता आपला एक साईडचा त्याच्या अर्धे अर्धे आपण मागच्या बाजूला ओवून घेऊ, कारण की जुने मणी मागच्या बाजूला दिसणार नाही। अशा प्रकारे मणी याच्यात मी ओवून घेतले। एक साईडचा आपण असे ओवून घेतले आणि आता मी ह्याला पुढच्या बाजूला सुई लावून घ्यायची कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली आणि आता एक पिवळा मणी आणि एक क्रिस्टल मणी असं ओवून घ्यायचं एक पदरमध्ये। आणि हे जास्त लॉंग मंगळसूत्र पण नाही आहे आणि शॉर्ट पण नाही आहे, 30 इंच मंगळसूत्र हे। अशा प्रकारे एक पदर असं ओवून झालं आपल्या एक साईडचा आणि आता सेम दुसरा पदर पण ओवून घेऊ। दुसऱ्या पदरमध्ये पण असं सेम दोन्ही पदर असे ओवून घ्यायचे आणि असं माप बघायचं दोन्ही पदरचं, एकसारखं माप करून घ्यायचं दोन्ही पदरमध्ये। आणि आता दोन्ही पदर असे एकत्र करून पुढच्या बाजूला अशी सुई लावून घेऊ। आणि मंगळसूत्र दिसायला एकदम फॅन्सी दिसते आणि त्याच्यात हे क्रिस्टल मणी वापरले म्हणून ते चमकतात मणी, काळे मणी। आता हे वाटे ओवताना पहिले एक काळा मणी ओवून घ्यायचा आणि ह्या ज्या वाट्या ह्याच्यात ओवल्या त्या आहे तशाच ओवून घ्यायच्या ह्याच्यात। आणि वाटे ओवून झाल्यावरती परत एक काळा मणी ओवून घ्यायचा। असं ओवून झाल्यानंतर ना आता दुसऱ्या बाजूला पण आपण मणी ओवून घेऊया। असे दोन्ही पदर सेपरेट करून घ्यायचे आणि एका पदरला अशी कॉटनच्या दोऱ्यातली सुई लावून एक पिवळा मणी क्रिस्टल मणी असे दोन्ही पदर ओवून घ्यायचे। आणि ओवून झाल्यानंतर ना माप बघायचं दोन्ही पदरचं सेम करायचं, दोन्ही बाजूचं माप। आणि तुम्ही याला स्क्रू लावून दोन्ही बाजूला पॅक करू शकता। आणि आता जे आपलं पहिलं जे मंगळसूत्र होतं जुनं त्याच्यातले मणी मी ह्याच्यात वापरते मागच्या बाजूला। तुम्ही नवीन मणी पण होऊ शकता, मी याच्यामध्ये जुने मणी आहेत म्हणून तेच वापरते, कारण की जुन्या मंगळसूत्रापासून नवीन कसं बनवायचं ते मी सांगते। अशा प्रकारे दोन्ही पदर ओवून घ्यायचे।
तर हे असं डेली यूजचं क्रिस्टल मण्यांचं लॉंग आपलं मंगळसूत्र तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.